आपल्याला बरेच प्रयत्न करूनही एखाद्या वेळेस यश येत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा एखादी गोष्ट करताना आपण पूर्णपणे खचत असतो। अशा वेळेस आपल्याला कुठलाही मार्ग सापडत नाही आणि अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की मी असं काही केलं असेल की माझ्याच नशिबात ह्या गोष्टी ओढून आल्या आहेत। तर असं हे बऱ्याच प्रमाणात बऱ्याच लोकांना नक्कीच होत असतं। तर नमस्कार, मी अनिता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर। आज आपण अशा काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आपल्या रिअल लाईफमध्ये जरी तुम्ही वावरताना अनेक गोष्टींमधून तुम्ही जात असाल किंवा अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल किंवा तुमची एखादी इच्छा किंवा एखादी सुप्त इच्छा जर पूर्ण होत नसेल तर नक्कीच आपण ह्याच गोष्टी आज जाणून घेणार आहोत की आपल्या अशा कुठल्या काही म्हणजे 3 फॅक्टर्स आहेत त्याच्यावर जर आपण चांगल्या पद्धतीने जर काम केलं किंवा त्याला म्हणजे आपण अफर्मेशन म्हणू शकतो किंवा स्वयंसूचना ज्याला म्हणू शकतो। कारण कसे ना ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल कधी, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, मॅनिफेस्टेशन असेल किंवा अशा अनेक गोष्टी आज आपण जाणत असतो किंवा ऐकत असतो। ह्या गोष्टी आता म्हणजे खूप प्रमाणात सर्वसाधारणप्रमाणे ह्या प्रचलित होत आहेत की एखादी गोष्ट खरंच अफर्मेशनने कंप्लीट होते का किंवा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केल्याने खरंच आपल्याला या गोष्टी मिळतात का। तर नक्कीच या गोष्टी मिळत असतात, परंतु त्यासाठी काही टेक्निक्स असतात, काही गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला विश्वास। जर आपला विश्वास असेल ना तर अशक्य ही गोष्ट आपल्याला शक्य करता येतात। तर आज आपण ह्याच अशक्य अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला लाईफमध्ये खरंच शक्य होऊ शकतात तेच जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल, सर्वप्रथम ह्या चॅनलला व्हिजिट देत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। कारण असे नवनवीन व्हिडिओ आणि युजफुल कंटेंट आपल्या ह्या चॅनलवर नक्कीच अवेलेबल आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टींचा आनंद घ्यावा आणि तुमचं आयुष्याला अजून चांगलं सुंदर बनावं। तर आपला विषय असा आहे की आपण एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, तुम्ही कदाचित बघितलं असेल तर नक्कीच बघा। आपल्या मनाच्या काही अवस्था असतात आणि त्या हिशोबाने आपलं जे काय भावनांवर या गोष्टींचा प्रभाव पडत असतो तर नक्कीच या गोष्टी खूप युजफुल असतात। कारण ज्यावेळेस आपला सबकॉन्शियस माइंड अलर्ट असतो, जागृत असतो, त्यावेळेस जर आपण एखादी गोष्ट करत असाल तर नक्कीच त्या गोष्टी पूर्णपणे आपल्यावर बिंबत असतात आणि त्या आपल्याला लागू होत असतात। तर नक्कीच ह्या गोष्टी अशा कशा पद्धतीने कराव्याच त्यासाठी मग काही गोष्टी असतात का, टेक्निक्स असतात का, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट कळवा की तुम्हाला खरंच या मॅनिफेस्टेशन किंवा अशा काही अफर्मेशन ज्या काही पॉवरफुल आहेत त्या आपल्याला काही गोष्टी आपलं आरोग्य असेल किंवा एखाद्या गोष्टी अचिव्हमेंटसाठी असतील किंवा मग अशा इतर काही गोष्टी असतील तर कशा आपल्याला पूर्ण करता येतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा की नक्कीच तुम्हाला सांगण्याचा किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। परंतु त्याआधी मी बऱ्याचदा नेहमी तुम्हाला सांगत असे कारण तुमचा सहभाग मला खूप म्हणजे हवा आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मला कंटेंट आवडेल तर नक्कीच मला या माध्यमातून तुम्ही मला नक्कीच कळवत जा। कारण मी तुम्हाला प्रयत्न करत असते की तुम्हाला कशा पद्धतीने मदत करावी हा त्यामागचा उद्देश असतो। म्हणजे आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये वावरत असतो किंवा आपण ज्या गोष्टी आपण करत असतो किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर पडसाद टाकण्यासाठी किंवा आपल्याला काही गोष्टी आपल्यावर मात करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये उतरण्यासाठी नक्कीच कारणीभूत असतात। त्यामध्ये येतो पहिला म्हणजे आपला कंटेंट। म्हणजे आपण दिवसभरामधून आपण कुठल्या गोष्टीच्या संपर्कात येत आहोत किंवा कोणता कंटेंट आपण आपल्यामध्ये यूज करत आहोत किंवा ऐकत आहोत किंवा त्या सराउंडिंगमध्ये आपण जात आहोत तर हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल, जर आपण एखाद्या निगेटिव्ह वातावरणामध्ये जर गेला किंवा एखादी सकाळी जर एखादी घटना निगेटिव्ह ऐकली, बातमी असेल किंवा म्हणजे टी व्हीवर तर अशा बातम्या येतच असतात, तर अशी काही एखादी घटना ऐकली असेल तर आपला दिवसभर त्याच गोष्टींकडे फोकस असतो, त्याच विचारांमध्ये आपण
गुंतलेलो असतो आणि पूर्ण दिवस मात्र आपला पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये जात असतो, निगेटिव्ह थॉट्समध्ये आपण त्यामध्ये क्रिएट करत असतो. त्यामुळे आपण जो काही कॉन्टेंट तुम्ही घेत आहात, लिसनिंग करत आहात किंवा स्वतःवर अप्लाय करत आहात, तर नक्की ह्यामागे सुद्धा खूप मोठं कारण आहे की तुम्ही कशा पद्धतीने कॉन्टेंट तुम्ही घेतात. कारण आपल्याला नेहमी जर पॉझिटिव्ह राहायचं असेल किंवा आपल्यामध्ये काही सुधारणा करून घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही त्या सराउंडिंगमध्ये किंवा तशा इन्व्हायरमेंटमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही इतर काही गोष्टी तुम्ही लागू करू शकतात. मग त्यामध्ये हा कंटेंट तर आलाच. मग त्या पहिला ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळल्या पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या विचारांवर बिंबत असतात किंवा तुमच्या निगेटिव्ह थॉट येण्यासाठी तुम्हाला कारणीभूत ठरत असतात, तर अशा गोष्टी तुम्ही न बघितलेलंच बरं आहे किंवा न करणंच बरं आहे. तर नक्कीच हा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा कळला असेल की आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या ज्या वातावरणामध्ये राहतो किंवा ज्या ज्या वातावरणामधून आपल्याला जावं लागत असतं, तर अर्थात कळत नकळत त्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असतो किंवा आपल्या आजूबाजूला देखील त्याचा पडसाद मात्र उमटत असतात. जरी ह्या गोष्टी आपण जसं घेतो तसं इतरांनासुद्धा देऊ करत असतो. त्यामुळे आपण देतानासुद्धा ह्या गोष्टींचा अर्थात विचार केला पाहिजे की आपल्याकडनं कसा कंटेंट दुसऱ्याला जात आहे. तर यासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं हेच आहे की आपण इतरांना तर नाही चेंज करू शकत किंवा इतर सराउंडिंगमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी आपण चेंज नाही करू शकत, तर आपल्यालाच चेंज होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर आपल्याला महत्त्वाचं आहे आपला माइंडसेट पक्का करणं किंवा पॉझिटिव्ह ठेवणं. म्हणजे त्यासाठी काय की आपण जर तुम्ही स्वतःला डेली म्हणत गेलात की मी स्ट्रॉंग आहे, मी शक्तिशाली आहे, तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला छोट्या वाटत असतील किंवा आता या गोष्टींचं मला महत्त्व कळत नसेल, परंतु ह्या शब्दांमध्ये, या रचनांमध्ये, या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की तुमचं पूर्ण दिवसभराचं जी काय एनर्जी लेवल आहे तिला बूस्ट करण्यासाठी किंवा त्याचे व्हायब्रेशन अजून स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रेरित करू शकतात आणि तुमच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधून किंवा हर बॉडी सेल्सपर्यंतसुद्धा ह्या जाऊ शकतात. हळूहळू याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच काही प्रॅक्टिस केल्याने होईल. तर त्या काही गोष्टी आहेत त्याच आपण बघूया, कंटिन्यू करूया. त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हमध्ये अफर्मेशन देणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वर्तमानमध्ये, ते आपल्याला जर काही गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर आपण ते मागत आहोत असं आपल्या तोंडून उच्चार झाला नाही पाहिजे किंवा ते मला मिळायला हवं असाही आपला उच्चार झाला नाही पाहिजे. आता जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी स्ट्रॉंग आहे किंवा मी शक्तिशाली आहे, तर हा गोष्टमध्ये काय ऑलरेडी मी आहे आणि खरंच आपल्यामध्ये ही ताकद असते, परंतु कालांतराने आपल्या विचारांमध्ये ह्या गोष्टींचा प्रभाव आल्यामुळे आपण कुठेतरी इथं निगेटिव्ह होत असतो आणि ह्या निगेटिव्ह पॅटर्नमुळे आपलं मनोबल कुठेतरी खचत असतं आणि आपल्या काही गोष्टी सक्सेस होत नाही. म्हणून आपण मानसिक आजारांच्या विळख्यात अडकत असतो किंवा आपण काही डिप्रेशन, एन्झायटी सारख्या अशा गोष्टी ओढून घेत असतो किंवा काही आजार असतील तर नक्की त्यातनं आपण कधीच बरं होणार नाही हा जर थॉट तुमच्या मनामध्ये आला असेल, तर नक्कीच ह्या गोष्टी अजून भडकावत असतात आणि आपण त्याला पुन्हा आपल्या विचारांद्वारे त्याला अजून कुठेतरी त्याला चालना देत असतो ते वाढवण्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला थांबवता आल्या तर नक्कीच खूप छान आणि चांगलं होईल. त्यासाठी आपल्याला ह्या अशा छोट्या टाइक्स यूज करणं खूप गरजेचं आहे आणि त्या तुम्ही जर प्रामाणिकपणे कन्सिस्टन्सीने केले तर मी नक्कीच तुम्हाला खात्री देऊन सांगू शकते. कारण ह्या खूप NLPमध्ये म्हणजे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याला आपण म्हणतो त्या टेक्निक जर अजून यामध्ये इन्क्लूड केल्या तर नक्कीच ह्या अजून प्रभावी बनवू शकतात. म्हणजे काय व्हिज्युअलायझेशन करणं, ते इमॅजिन करणं, त्या फील करणं, या मेथडने जर तुम्ही या गोष्टी प्रभावित करत गेलात तर नक्की तुमच्यामध्ये या गोष्टी उतरायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुमच्यामध्ये नक्कीच चेंजेस व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही. भले तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात असाल तरीसुद्धा तुम्ही यातनं बाहेर पडू शकतात, कारण तुम्ही तुमच्यावर त्यावेळेस काम करत असतात. जरी बाहेरच्या सराउंडिंगमधून तुम्हाला काही गोष्टी चेंज नाही करता आलात, परंतु आपल्या आतून जर आपल्याला चेंज करता आलं तर नक्कीच ते खूप चांगल्या प्रकारे ते प्रभावी ठरतं. नेक्स्ट आहे की मी खुश आहे किंवा मी आनंदी आहे. फक्त आनंदी म्हणून चालणार नाही, तर त्या आनंदाचा फील तुम्हाला घेणं गरजेचं आहे. दिवसभर तुम्हाला आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता स्वतःला ते
गोष्टी घडून आणणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला काही गोष्टी घडत नसेल, परंतु त्या आतून तुम्ही व्हिज्युअलाइज करून त्यासुद्धा फील करू शकता. मग अशा वेळेस तुम्ही एखादा तुमचा आनंदाचा इव्हेंट आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या फीलिंग्सला तुमच्या हर्ट सेल्सपर्यंत पोहोचू द्या. म्हणजे काय की तुम्हाला या गोष्टी आनंद तर तुम्हाला मिळेलच, परंतु ह्या गोष्टी तुम्ही परत परत करायला गेला तर नक्कीच तुमचा दिवस आहे ना तो पूर्ण पॉझिटिव्ह जाईल. आणि या गोष्टी तुम्ही फक्त 5 मिनटं किंवा 10 मिनटं लागू शकतात. तुम्ही रोज सकाळी आणि झोपण्याच्या आधी जर या गोष्टी अफर्मेशन तुम्ही स्वतःसाठी केल्यात, क्रिएट केल्यात, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा ह्या क्रिएट करू शकता. जसे मी तुम्हाला आता 2-4 सांगणारच आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता समजा मी तुम्हाला एखादी म्हणजे तिला 3 पद्धतीने तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकतात. आता कसं, आता एखादा आपण प्रार्थनेमध्ये सुद्धा आपण म्हणत असतो, आता जसं की माझं सगळं काही चांगलं आहे आणि चांगलं होत आहे आणि चांगलं होत राहणार. आता काय, माझं चांगलं आहे, चांगलं होत आहे, चांगलं होत राहणार. तर का ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःला अफर्मेशन देत गेलात तर नक्कीच यातनं तुम्हाला खरंच रिझल्ट चांगलाच येणार आहे. आणि नेक्स्ट आहे त्यामध्ये एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आहे की मी नीडर आहे किंवा मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. मी काय आहे, नीडर आहे, मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. आय एम अ स्ट्रॉंग, आय एम अ फिअरलेस. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अफर्मेशन क्रिएट करू शकतात. आणि दुसरे आहे ती म्हणजे मी शांत आहे. ही खूप महत्त्वाची आहे. मी शांत आहे. जर तुमच्या मनामध्ये दिवसभरामध्ये विचारांचा गोंधळ चालू असेल किंवा तुम्हाला अशांतता, अस्वस्थता लाभत असेल, म्हणजे असं या गोंधळाने जर तुम्ही कंटाळून गेला असाल किंवा तुम्हाला मन शांत करता येत नसेल तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही या गोष्टी मनातल्या मनात म्हणा की मी शांत आहे, आय एम रिलॅक्स. काय करायचं आहे, स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. एक थोडासा डीप ब्रिदिंग करायचं आणि म्हणायचं की मी शांत आहे. जरी तुम्हाला राग अनावर होत असेल, जरी राग आला असेल तर क्षणामध्ये तुमचा हा राग थंड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर नक्कीच ही सुद्धा एक ॲड करा तुमच्या. वाटल्यास तुम्ही ह्या नोट डाऊन करा, वही आणि पेन घेऊन बसा. ज्या ज्या अफर्मेशन तुम्हाला दिलं आहे, पहिली कुठली होती, मी शक्तिशाली आहे, मी स्ट्रॉंग आहे. दुसरी काय होती, मी शांत आहे, बरोबर, आणि ती सक्सेसफुल आहे किंवा ऑलरेडी मी काय विनर आहे असंही म्हणू शकतात. एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर ते मला मिळू दे असं न म्हणता आय एम अ सक्सेसफुल, आय एम अ विनर. तर ह्यामध्ये काय होतं की तुम्ही ऑलरेडी ते झालेला आहात आणि तुम्ही ते मिळवण्यासाठी नक्कीच तुमच्या ब्रेनला त्या कुठे ना कुठे हे टॉनिक तुम्ही पोचवत आहात. तर नक्कीच तुमच्यामध्ये हा गुण नक्कीच त्यावेळेस डेव्हलप होत असतो. तुमच्या सेरोटीन लेवलपर्यंत ह्या गोष्टी जात असतात आणि नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ब्रेनला ती कमांड केल्यावर तुम्ही नक्कीच त्या वेने काम करू लागतात आणि तुमच्यामध्ये तो एक माइंडसेट फिक्स व्हायला लागतो. तुमच्या न्यूरॉन्सपर्यंत त्या गोष्टी तिथं पोचायला लागत असतात. तर नक्कीच बोलताना खूप महत्त्वपूर्ण आहेत या गोष्टी. जरी तुम्हाला छोट्या छोट्या वाटत असतील परंतु खूप महत्त्वपूर्ण आहेत. परंतु तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने या सगळ्या क्रिएट करता आल्या तर नक्कीच क्रिएट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची जी आहे 5वी ती म्हणजे मी अगदी स्वस्थ, माझं शरीर आणि मन अगदी स्वस्थ निरोगी आहे. काय म्हणणार, माझं शरीर आणि मन अगदी स्वस्थ आणि निरोगी आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल किंवा तुम्हाला मानसिक काही गोष्टी तुम्ही डिस्टर्ब असाल तर नक्कीच तुम्ही ही अफर्मेशन देऊन बघा. नक्कीच तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल तुम्हाला जाणवायला लागतील आणि अनेक पद्धतीने तुम्हाला या गोष्टींचा रिस्पॉन्स यायला लागेल. मग तुम्ही यामध्ये इन्क्लुडिंग करू शकता. जर तुम्हाला एखादा थायरॉईडचा त्रास असेल किंवा डायबिटीसचा त्रास असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही याला रिलेटेड अफर्मेशन कंटेंट तुम्ही जॉईन करू शकतात की मी निरोगी आहे. माझी शुगर लेवल तुमची जी काही असेल ती तुम्ही त्या लेवलला आणू इच्छित असाल तर त्या लेवलला तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा की माझी शुगर अगदी नॉर्मल आहे आणि मी अगदी स्वस्थ आहे आणि मी निरोगी आहे. किंवा माझं जे काही शारीरिक त्रास आहे तो अगदी व्यवस्थित आहे आणि मी अगदी स्वस्थ आहे. त्याला तुम्ही कंटेंट रिलेट करू शकतात किंवा त्याला
त्या अफर्मेशनमध्ये तुम्ही अजून काही तुमचा जो काही त्रास असेल तो सुद्धा तुम्ही इन्क्लुडिंग करू शकतात. तर तुमचं ह्यामुळे जी होणारी एन्झायटी आहे, जे काही डिप्रेशन आहे, जे काही चिडचिड तुम्हाला होत असेल तर ते नक्कीच ह्या गोष्टीतनं तुम्हाला दिवसभरामध्ये जर तुम्ही या गोष्टी म्हणजे जेवण जरी तुमच्यासमोर आलं असेल, जेवता जेवतासुद्धा तुम्ही या गोष्टी म्हणा की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी आनंदी आहे. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला अजून स्ट्रॉंगली त्याचा इफेक्ट तुमच्यावर जाणून घ्यायचा असेल किंवा त्याच्या आधी तुमचा विचार म्हणजे कधी पूर्ण होतील असं येत असेल तर नक्की त्या गोष्टी तुम्हाला फास्ट करून घ्यायचं असेल तर अजून प्रभावी साधन म्हणजे आपलं पाणी आहे. आणि पाणीमध्ये एक एनर्जी म्हणजे पंचतत्वातलं एक तत्व म्हणजे पाणी आणि त्यामध्ये जर ह्या गोष्टी आपण उतरवल्या, कारण पाण्यामध्ये खूप ताकद असते कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करून घेण्याची. आणि बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की पाण्याला जर आपण काही अफर्मेशन दिल्या ते मॅनिफेस्ट होण्यासाठी नक्कीच त्याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. तर नक्कीच तुम्ही पाणी घेऊनसुद्धा ह्या अफर्मेशन तुम्ही जर स्वतःला दिल्यात तर नक्कीच तुमचं ते पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला अमृत समान एक एनर्जी प्रोव्हाइड करेल. एवढी ताकद त्या पाण्यामध्ये उतरू शकते. एवढं पॉवरफुल टेक्निक्स ह्या तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला अजून ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने जर करून घ्यायच्या असेल, हिलिंग लेवलला जर या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये मेन्शन करा. नक्कीच मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हिलिंग करून या गोष्टी आपल्यावर कशा आपण त्या प्रभावी करू शकतो आणि या गोष्टींचा रिझल्ट अजून कशा चांगल्या पद्धतीने आणू शकतो. नक्कीच खूप पॉवरफुल या गोष्टी आहेत आणि नक्कीच तुम्हालासुद्धा करायला आवडतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला माझा खरंच युजफुल वाटला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटमधून त्याचं उत्तर द्यायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काही कंटेंट यामध्ये हवे असेल तर नक्कीच कमेंटमधून मला नक्कीच कळवा. नक्कीच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मात्र त्याआधी मात्र माझ्या ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढेसुद्धा शेअर करा. धन्यवाद.